जिच्यावर प्रेमाचा वर्षाव व्हायचा तीच आता घरात परकी झाली. माधवच्या निधनाला 15 दिवस झाले होते. पाटीलवाड्यात आता ना हसण्याचा आवाज होता, न सकाळच्या गप्पा, ना संध्याकाळचा चहाचा सुगंध. जिथे एकेकाळी आनंद नांदायचा तिथे आता फक्त शांतता आणि वेदना राहिल्या होत्या. पहाटेचे 5 वाजले होते. वैदेही उठली. तिने आरवला अलगद झोपवलं. घरात सगळे झोपलेले असताना ती एकटीच अंगण झाडू लागली. त्यानंतर तिने गोठा साफ केला, चूल पेटवली, पाणी भरलं. तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. पूर्वी शांता तिच्या बाजूला उभी राहून म्हणायची, अगं मी करते, तू थोडा आराम कर. पण आज शांता स्वयंपाकघराच्या दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, फक्त कोरडेपणा होता. ती थंड आवाजात म्हणाली, भाकऱ्या जळू देऊ नकोस. आता घरात कमवणारं कोणी राहिलं नाही. वैदेहीने काहीही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे काम करत राहिली. जेवताना विठ्ठलराव म्हणाले, शांता, वैदेहीला बसू दे. सकाळपासून एकटी काम करते आहे. शांता लगेच म्हणाली, काम करणार नाही तर काय करणार? आयुष्यभर बसून खाणार आहे का? क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. वैदेहीच्या हातातला घास तसाच थांबला. विठ्ठलरावांनी रागाने शांताकडे पाहिलं. शांता, पण शांता उठून निघून गेली. दुपारी वैदेही आरवला घेऊन मंदिरात गेली. तिला पाहताच 2 बायका कुजबुजू लागल्या. बघ, हीच ना माधवची बायको? हो. लग्नाला किती वर्ष झाली होती आणि बिचारा गेला. दुसरी हळू आवाजात म्हणाली, काही लोकांचं नशीबच अशुभ असतं. हे शब्द वैदेहीच्या कानावर पडले. तिचे पाय जागेवरच थांबले. डोळ्यात अश्रू आले, पण तिने उत्तर दिलं नाही. आरवला घट्ट मिठी मारून ती घरी परतली. एक बाप जो सर्व पाहत होता. विठ्ठलराव ओट्यावर बसले होते. वैदेहीचे सुजलेले डोळे पाहून त्यांना सगळं समजलं. ते प्रेमाने म्हणाले, बाळा, लोकांचं काम बोलणं असतं, तू मनाला लावून घेऊ नकोस. वैदेही कशी बसी हसली. बाबा, मी ठीक आहे. विठ्ठलरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू माझ्या मुलीसारखी आहेस. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातलं पाणी ओघळलं. रात्री आरवला ताप आला. तो सतत रडत होता. वैदेही रात्रभर त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. शांता जागी झाली. ती बाहेर आली. वैदेहीला वाटलं, आई आता मदत करतील. पण शांता चिडून म्हणाली, रात्रभर रडत आहे तो, झोपून पण देत नाही. वैदेहीने नम्रपणे सांगितलं, आई, त्याला ताप आलाय. शांता उत्तरली, मला सांगून काय उपयोग? ज्याच्यासाठी रात्रभर जागायचे तोच नाही राहिला. हे बोलून ती आत निघून गेली. वैदेहीचे अश्रू आरवच्या गालावर पडले. दुसऱ्या दिवशी आदित्यचा फोन आला. बाबा, ऑफिसमध्ये सुट्टी मिळत नाहीये, आणखी 2 दिवसांनी येतो. विठ्ठलराव म्हणाले, लवकर ये रे, घर खूप बदललं आहे. आदित्यला बाबांच्या आवाजातला थकवा जाणवला. सायंकाळी वैदेहीने माधवचा फोटो स्वच्छ केला. त्याच्यासमोर दिवा लावला. ती हळूच म्हणाली, अहो बघा ना, मी अजूनही तुमचीच वाट पाहते आहे. तेवढ्यात शांता तेथे आली. तिने दिवा पाहिला आणि अचानक रागाने म्हणाली, किती नाटकं करशील? वैदेही दचकली. आई? शांता डोळ्यात राग आणून म्हणाली, रोज फोटोसमोर रडून माझा मुलगा परत येणार आहे का? त्या दिवशी तू त्याला अडवलं असतंस तर? ती थांबली, पण पुढच्या क्षणी तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले, आज माझा माधव जिवंत असता. हे ऐकून वैदेहीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यात अविश्वास होता. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, आई, तुम्हालाही वाटतं त्यांचं जाणं माझ्यामुळंच झालं? शांता काहीही बोलली नाही, पण तिची शांतता हेच उत्तर होतं. त्या रात्री वैदेही अंगणात एकटी बसली होती. आकाशात चंद्र होता, पण तिच्या आयुष्यात मात्र काळोख होता. ती माधवचा फोटो हातात घेऊन रडत म्हणाली, अहो, जिवंत असताना सगळे म्हणायचे मी या घरची लक्ष्मी आहे. आज मीच अपशकुनी झाले का? जर खरंच माझी चूक असेल तर मला शिक्षा द्या, पण आपल्या आरवला त्याच्या आजीच्या प्रेमापासून वंचित ठेवू नका. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माधवच्या फोटोवर पडत होते आणि घराच्या एका कोपऱ्यात उभे असलेले विठ्ठलराव हे सगळं पाहून गुपचूप रडत होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, माधवा, तू गेला नाहीस रे, या घराचं सुखच घेऊन गेलास. माधवच्या निधनाला जवळजवळ 1 महिना झाला होता. पाटीलवाड्यातील प्रत्येक दिवस आता सारखाच होता. पहाट व्हायची, वैदेही उठायची, घर झाडायची, गोठा साफ करायची, स्वयंपाक करायचा, आरवला सांभाळायचं आणि रात्री उशी विजेपर्यंत रडायचं.
जिच्यावर एकेकाळी या घरात प्रेमाचा वर्षाव व्हायचा, तीच आज या घरात काम करणाऱ्या मोलकरणीपेक्षाही वाईट आयुष्य जगत होती. त्या दिवशी दुपारी आदित्यची कार वाड्यासमोर येऊन थांबली. त्याने घराकडे पाहिलं. संपूर्ण वाडा उदास दिसत होता. दारात ना माधव उभा होता, ना त्याचा हसरा आवाज. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच घरात शिरला. सर्वात आधी त्याची नजर माधवच्या फोटोवर गेली. हार घातलेला फोटो पाहून त्याचं हृदय पुन्हा भरून आलं. तो फोटो समोर हात जोडून म्हणाला, दादा, मी आलो. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. आदित्य आत गेला. समोरचं दृश्य पाहून तो थिजून गेला. वैदेहीच्या हातावर गरम तेल उडालं होतं. तिचा हात लाल झाला होता, तरीही ती भाकऱ्या करत होती. शांता बाजूला उभी राहून म्हणत होती, लवकर कर, अजून खूप काम बाकी आहे. आदित्यला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही तीच आई होती जी पूर्वी म्हणायची, माझ्या सुनेच्या हाताला अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. आदित्य लगेच पुढे गेला. वहिनी, हात दाखवा. वैदेही दचकली. नाही, काही झालेलं नाही. काही झालेलं नाही? हा हात बघा. तो लगेच मलम घेऊन आला आणि मलम लावू लागला. वैदेहीने हात मागे घेतला. लोक काय म्हणतील? आदित्य शांतपणे म्हणाला, लोकांनी आयुष्यभर बोलायचंच आहे, पण तुमच्या वेदनांपेक्षा लोकांचं बोलणं मोठं नाही. हे सगळं शांता दारातून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात आरव रांगत रांगत आदित्य जवळ आला. त्याने आदित्यचा पाय धरला. आदित्यने त्याला उचललं. आरव खळखळून हसू लागला. काय रे राजा, काकाला विसरलास का? आरवने त्याच्या गालावर छोटासा हात ठेवला. क्षणभर आदित्यला माधव आठवला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, दादा, तुझा मुलगा मी कधीच एकटा पडू देणार नाही. सायंकाळी आदित्य किराणा दुकान उघडायला गेला. दुकानासमोर 2 गावकरी बोलत होते. एक म्हणाला, आता धाकटा मुलगा आला आहे. दुसरा हसत म्हणाला, हो, आता वहिनीची काळजी घेणारं कोणीतरी आहे. दोघेही अर्थपूर्ण हसू लागले. आदित्यने सगळं ऐकलं. तो त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. शांत पण ठाम आवाजात म्हणाला, ती माझी वहिनी आहे. माझ्या दादाची पत्नी आहे. तिचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे. ज्या नजरेने तुम्ही नात्याकडे पाहता, त्या नजरेने आम्ही संस्कारांकडे पाहतो. दोघांनी मान खाली घातली. रात्रीचं जेवण सुरू होतं. वैदेहीने सगळ्यांना वाढलं. स्वतः मात्र बाजूला उभी राहिली. आदित्य म्हणाला, वहिनी, तुम्ही बसा. शांता लगेच म्हणाली, आधी आम्हाला जेवण करू दे. वैदेही शांत राहिली. जेवण झाल्यावर ती उरलेलं अन्न खायला बसली. तेवढ्यात शांता म्हणाली, भाजी संपली. वैदेही हसून म्हणाली, काही हरकत नाही आई, मी भाकरी आणि ताक घेते. आदित्यचा संयम सुटू लागला. जेवणानंतर आदित्य अंगणात आईसमोर उभा राहिला. आई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. शांता म्हणाली, विचार. वहिनीचा अपराध काय आहे? शांता शांत राहिली. आदित्य पुन्हा म्हणाला, त्यांनी कोणाचं वाईट केलं? दादाला त्यांनी शेतात पाठवलं होतं का? शांताच्या डोळ्यात पाणी आलं, पण राग अजूनही होता. ती मोठ्याने म्हणाली, जर त्या दिवशी तिने त्याला अडवलं असतं. आदित्यने तिचं वाक्य मध्येच थांबवलं. आई, पहिल्यांदाच त्याचा आवाज चढला. संपूर्ण घर शांत झालं. त्या दिवशी दादा स्वतःच्या इच्छेने शेतात गेला होता. शेत वाचवण्यासाठी गेला होता. त्याच्या मृत्यूला वहिनी जबाबदार नाहीत. आणि जर दोष द्यायचाच असेल, क्षणभर तो थांबला, तर त्या विजेला दे, नियतीला दे, एका निष्पाप स्त्रीला नाही. विठ्ठलराव उठले. त्यांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. आज तू जे बोललास तेच खरं आहे. ते शांताकडे वळाले. शांता, आपण मुलगा गमावला आहे, पण म्हणून मुलीसारखी सून गमवू नकोस. शांताने काही उत्तर दिलं नाही. ती रडत आत निघून गेली. त्या रात्री वैदेही अंगणात बसली होती. आदित्य तिच्याजवळ आला. तो थोड्या अंतरावर बसला. वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या घरात एकट्या नाही. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आदित्य, मला माझ्यासाठी काही नको. फक्त आरव मोठा होईपर्यंत या घरात शांतता राहू दे. आदित्यने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात दादाला वचन दिलं, दादा, तू नसशील, पण वहिनी आणि आरववर कधीच अन्याय होऊ देणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं की समाजाच्या नजरा आता त्याच्यावर आणि वैदेहीवर खेळायला सुरुवात झाली होती. आणि हाच संघर्ष त्यांच्या आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार होता. माधवच्या निधनाला 2 महिने झाले होते. पाटीलवाडीतील वातावरण दिवसेंदिवस बदलत चाललेलं होतं. आरव आता रांगायला लागला होता. तो अधूनमधून दाराकडे पाहून हसायचा.
जणू अजूनही त्याला वाटायचं बाबा आत येतील. हे दृश्य पाहिलं की वैदेहीच्या छातीत कळ उठायची. ती आरवला मिठीत घेऊन हळूच म्हणायची, बाळा, तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करायचे. ते दिसत नसले तरी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत. त्या सकाळी आदित्यने कंपनीच्या मॅनेजरला फोन केला. सर, मला वर्क फ्रॉम होम मिळू शकेल का? मॅनेजर म्हणाला, आदित्य, तुझी परिस्थिती आम्हाला माहिती आहे. 3 महिन्यासाठी परवानगी देतो, पण काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं. थँक्यू सर. फोन ठेवताच तो मनात म्हणाला, दादा, आता मी आई बाबांना आणि वहिनीला एकटं सोडणार नाही. सकाळी वैदेही अंगण धुत होती. इतक्यात शांता बाहेर आली. तिचा चेहरा चिडलेला होता. अगं वैदेही, अजून किती दिवस या घरात राहणार आहेस? वैदेहीच्या हातातून पाण्याची बादली खाली पडली. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. आई, काय म्हणालात? शांता कठोर आवाजात म्हणाली, माझा मुलगा गेला. आता तुझा आणि या घराचा काय संबंध? तुझ्या माहेरी जा. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, आई, माझी चूक एवढीच आहे का की मी जिवंत राहिले? शांता काही बोलणार इतक्यात दारातून विठ्ठलराव आत आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. पहिल्यांदाच त्यांनी शांतावर मोठ्याने आवाज चढवला, बस शांता. संपूर्ण घरात शांतता पसरली. या घरातून जर कोणी जाणार असेल तर ती वैदेही नाही. शांता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. विठ्ठलराव पुढे म्हणाले, ही फक्त आपल्या मुलाची बायको नाही, ही आपल्या नातवाची आई आहे आणि माझी मुलगी आहे. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ती विठ्ठलरावांच्या पाया पडली. बाबा. विठ्ठलरावांनी तिला उठवलं. मुलीला बापाच्या पाया पडायचं नसतं. दुसऱ्या दिवशी आदित्य आणि वैदेही आरवला घेऊन दवाखान्यात गेले. आरवला ताप आला होता. दवाखान्याबाहेर 2 गावकरी उभे होते. एक जण दुसऱ्याच्या कानात म्हणाला, बघितलंस का, दोघे एकत्र फिरतात आता. दुसरा हसत म्हणाला, अजून काही दिवस थांब, मग बातमीच ऐकायला मिळेल. दोघेही खदखदून हसू लागले. हे शब्द आदित्यच्या कानावर पडले. त्याने काहीही उत्तर दिलं नाही, पण त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. घरी परतताना संपूर्ण रस्ताभर वैदेही एक शब्दही बोलली नाही. घरी आल्यावर तिने आरवला झोपवलं आणि अंगणात बसलेल्या आदित्य जवळ आली. तिचा आवाज थरथरत होता. आदित्य, मी एक निर्णय घेतलाय. आदित्य दचकला. काय? मी हे घर सोडून जाणार. क्षणभर आदित्यच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय बोलताय वहिनी? वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्यामुळे आई बाबांनाही लोक ऐकवतात. आता तुमच्यावरही बोटं उचलायला लागले आहेत. मी इथे राहिले तर तुमचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, वहिनी, तुम्ही घर सोडून गेलात तर लोक बोलणं बंद करतील याची खात्री आहे का? वैदेही शांत झाली. आदित्य पुढे म्हणाला, समाजाला सत्य नको असतं. त्यांना फक्त चर्चा करायला विषय हवा असतो. आज तुम्ही जाल, उद्या ते म्हणतील काहीतरी होतं म्हणूनच गेली. वैदेहीच्या डोळ्यात वेदना दाटल्या. तिला जाणवलं आदित्य खरं बोलत होता. त्या संध्याकाळी आदित्य किराणा दुकानात बसला होता. तेवढ्यात गावातील सरपंचाचा मुलगा निलेश दुकानात आला. तो मुद्दाम मोठ्याने म्हणाला, आदित्य, वहिनीची एवढी काळजी घेतोस की आता दुसरं काही करायचं ठरवलंय? दुकानात बसलेले काही लोक हसू लागले. क्षणभर आदित्यचा संयम सुटला. तो उठला. निलेशच्या समोर जाऊन उभा राहिला. शांत पण धारदार आवाजात म्हणाला, तुझ्या तोंडून माझ्या वहिनीबद्दल एक शब्द जरी पुन्हा बाहेर आला तर लक्षात ठेव, मी इंजिनियर आहे म्हणून कमकुवत नाही. स्त्रीचा सन्मान करणं शिक, नाहीतर कोणाच्याच घरची आई, बहीण आणि मुलगी यांच्याकडे लोक अशीच नजर टाकतील. दुकानात पूर्ण शांतता पसरली. निलेश मान खाली घालून निघून गेला. पण ही घटना गावभर वाऱ्यासारखी पसरली. त्या रात्री गावात प्रत्येक चौकात, प्रत्येक कट्ट्यांवर एकच विषयाची चर्चा होती, आदित्य आणि वैदेही. कोणी म्हणत होतं दोघांचं काहीतरी सुरू आहे. कोणी म्हणत होतं म्हणूनच तो शहर सोडून गावात राहतोय. आणि या अफवा हळूहळू पाटीलवाड्याच्या भिंतीपर्यंत पोहोचल्या. शांता खिडकीत उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात आधी संशयाचं बी पेरलं गेलं होतं. आता
समाजाच्या शब्दांनी त्याला खतपाणी मिळत होतं. तिने वैदेहीकडे पाहिलं आणि तिच्या मनात एक भयंकर निर्णय आकार घेऊ लागला. पाटील वाड्यातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण होत होतं. वैदेही आता शक्य तितकं आदित्यपासून अंतर ठेवू लागली होती. आदित्य अंगणात असेल तर ती स्वयंपाकघरात जायची. तो दुकानात असेल तर ती आरवला घेऊन मागच्या अंगणात बसायची. कारण तिला स्वतःची नाही तर आदित्यच्या सन्मानाची काळजी वाटत होती. अंतर वाढत होतं. एके दिवशी आरव अंगणात खेळत होता. चेंडू खेळता खेळता तो रस्त्यावर गेला. त्याचवेळी एक ट्रॅक्टर वेगाने येत होता. आरव! वैदेही घाबरून ओरडली. ती धावणार इतक्यात आदित्यने जीवाची पर्वा न करता धावत जाऊन आरवला उचललं. ट्रॅक्टर अगदी जवळून निघून गेला. वैदेही धावत आली. तिने आरवला मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. धन्यवाद आदित्य. आदित्य हसला. धन्यवाद कसला वहिनी, हा माझाही आरव आहे. हे दृश्य रस्त्याच्या पलीकडून 2 महिला पाहत होत्या. एक म्हणाली, पाहिलंस किती जीव लावतो. दुसरी लगेच म्हणाली, लोक उगाच बोलत नाहीत बहुतेक. त्यांच्या शब्दांनी पुन्हा अफवांना हवा मिळाली. सायंकाळी गावातील एक बाई शांताला भेटायला आली. ती मुद्दाम म्हणाली, शांता, एक गोष्ट सांगू का? रागवू नकोस. शांता म्हणाली, सांग. ती बाई हळू आवाजात म्हणाली, गावात लोक खूप बोलतायत. धाकटा मुलगा आणि सून. थोडं लक्ष ठेव. इतकं बोलून ती निघून गेली. शांता बराच वेळ जागच्या जागी बसून राहिली. तिला माहिती होतं आदित्य आणि वैदेही चुकीचे नाहीत, पण दुःख, समाजाचं बोलणं आणि एकटेपणा यांनी तिचा विवेक कमकुवत केला होता. त्या रात्री वीज गेली होती. संपूर्ण घर अंधारात बुडलं. आरव रडू लागला. वैदेही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात आदित्य मेणबत्ती घेऊन आला. वहिनी, ही घ्या. आरवने आदित्यला पाहताच हात पुढे केला. आदित्यने त्याला क्षणभर उचललं. तेवढ्यात शांता तेथे आली. मेणबत्तीच्या प्रकाशात तिला आदित्यच्या हातात आरव आणि बाजूला उभी वैदेही दिसली. त्या क्षणी दिवे आले. शांताच्या मनातला संशय अचानक शब्द बनून बाहेर आला. शांता मोठ्याने ओरडली, बस, आता पुरे झालं. घरातले सगळे दचकले. विठ्ठलराव बाहेर आले. काय झालं? शांता थरथरत्या आवाजात म्हणाली, गावात लोक उगीच बोलत नाहीत. वैदेहीच्या हातातून मेणबत्ती खाली पडली. आई! शांता तिच्याकडे बोट दाखवत म्हणाली, माझा एक मुलगा गेला. आता दुसऱ्या मुलालाही तुझ्या मोहात पाडणार आहेस का? क्षणभर जणू काळच थांबला. वैदेहीच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिचे डोळे मोठे झाले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, तुम्ही माझ्या चारित्र्यावरच प्रश्न उभा केला. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. तो आईसमोर उभा राहिला. आई, पुरे. ही तीच वहिनी आहे जिला तू मुलगी म्हणायचीस. दादा जिवंत असताना तुम्ही तिचं कौतुक करत होतात. आज फक्त दादा नाही म्हणून तिचा सन्मानही संपला का? शांता रडत म्हणाली, मी आई आहे. माझ्या दुसऱ्या मुलाबद्दलही मला भीती वाटते. आदित्य शांत झाला. मग हळू आवाजात म्हणाला, आई, तुला माझ्यावर विश्वास नाही? शांताकडे उत्तर नव्हतं. हे सगळं ऐकून वैदेही हळूहळू पुढे आली. तिने आरवला उचललं. मग विठ्ठलरावांच्या पाया पडली. बाबा, मला माफ करा. विठ्ठलराव घाबरले. कशासाठी बाळा? मी उद्या सकाळी हे घर सोडून जाणार आहे. सगळे स्तब्ध झाले. आदित्य मोठ्याने म्हणाला, नाही. वैदेही त्यांच्याकडे न पाहताच म्हणाली, तुमच्यामुळे नाही, पण तुमच्यासाठी. माझ्यामुळे तुमच्या चारित्र्यावर बोट उचललं जात असेल तर मी इथे राहण्याचा अधिकार गमावलाय. विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एका मुलाला अग्नी दिला आणि आता मुलीसारखी सूनही गमवायची. देवा, अजून किती परीक्षा घेणार? ते खुर्चीवर बसले आणि पहिल्यांदाच असह्यपणे रडू लागले. त्या रात्री वैद्यने एक छोटी बॅग भरली. माधवचा फोटो, आरवचे कपडे आणि तिचं मंगळसूत्र तिने हातात घेतलं. फोटोसमोर बसून ती रडत म्हणाली, आहो, तुमचं घर वाचवण्यासाठी आज तुमचंच घर सोडून जाते आहे. दाराबाहेर उभा असलेला आदित्य हे सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने मनात एक निर्णय घेतला. उद्या वहिनी या घरातून जाणार नाहीत, काहीही झालं तरी. पहाटेचे 5 वाजले होते. पाटील वाड्यावर अजूनही अंधार पसरला होता.
फक्त अंगणातल्या तुळशी समोरचा दिवा तेवत होता. वैदेहीने शेवटच्या वेळेस संपूर्ण घराकडे पाहिलं. याच घरात ती नवरी म्हणून आली होती. याच घरात तिने संसाराची स्वप्न पाहिली होती. याच घरात आरवचा जन्म झाला होता आणि याच घरातून आज ती कायमची निघून जात होती. तिच्या हातात एक छोटीशी बॅग होती, दुसऱ्या हातात आरव, डोळ्यात अश्रू आणि मनात हजारो आठवणी. वैदेही देवघरात गेली. माधवच्या फोटोसमोर उभी राहिली. थरथरत्या हाताने हाराला स्पर्श करत म्हणाली, अहो, मला माफ करा. तुमच्या घराला वाचवण्यासाठी मला तुमचंच घर सोडावं लागतंय. आरवला तुमच्यासारखाच चांगला माणूस बनवेन. आणि शांतपणे बाहेर आली. दारात विठ्ठलराव उभे होते. त्यांच्या डोळ्यात रात्रभर झोप नव्हती. ते वैदेही समोर आले. बाळा, एकदा तरी विचार बदल. वैदेहीने मान खाली घातली. बाबा, मी राहिले तर या घराचं दुःख कधीच संपणार नाही. दररोज माझ्यामुळे भांडणं होतील. मी निघून गेले तर कदाचित सगळं पुन्हा ठीक होईल. विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू जात नाहीस बाळा, तर माझ्या आयुष्याचा एक आधारच निघून जातोय. शांता दारात उभी होती. कालपर्यंत तीच वैदेहीला घर सोडायला सांगत होती, पण आज वैदेही खरंच निघत होती. तरीही तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. वैदेहीने बॅग उचलली, आरवला कडेवर घेतलं आणि उंबरठा ओलांडण्यासाठी पाऊल पुढे टाकलं. इतक्यात दारात एक आवाज घुमला. थांबा. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. आदित्य धावत आत आला होता. त्याचा श्वास जोरात चालू होता. तो वैदेही समोर उभा राहिला. तुम्ही हे घर सोडून जाणार नाही. वैदेही शांतपणे म्हणाली. आदित्य, तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ द्या. नाही वहिनी, लोक आधीच बोलत आहेत, म्हणूनच तुम्ही जाऊ शकत नाही. वैदेही चकित झाली. काय म्हणत आहात तुम्ही? आदित्यचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द ठाम होता. तुम्ही गेलात तर लोक म्हणतील काहीतरी होतं, म्हणूनच ती घर सोडून गेली. तुम्ही राहिलात तरी लोक बोलतील, तुम्ही गेलात तरीही लोक बोलतील. मग चुकीचं नसताना शिक्षा आपण का भोगायची? वैदेहीच्या डोळ्यात अश्रू दाटले. एक निर्णय जो अजून पूर्ण झालेला नव्हता. आदित्य विठ्ठलरावांकडे वळाला. बाबा, मला एक गोष्ट सांगायची आहे. विठ्ठलराव त्याच्याकडे पाहू लागले. जर तो काही क्षण थांबला, जर या समाजाला शांत करण्यासाठी आणि वहिनीचा सन्मान वाचवण्यासाठी मला माझं आयुष्य बदलावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. हे ऐकून वैदेही घाबरली. तिने लगेच त्याचं वाक्य तोडलं. नाही आदित्य, माझ्यामुळे तुमच्या आयुष्याचा बळी देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी तुमच्या दादाची पत्नी आहे आणि कायम राहीन. इतक्यात आरव रडू लागला. तो आदित्यकडे हात पुढे करू लागला. काका. आदित्यने त्याला अलगद उचललं. आरव लगेच शांत झाला. त्याने आदित्यच्या गळ्यात हात टाकला. हे दृश्य पाहून विठ्ठलरावांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ते मनात म्हणाले, देवा, हा मुलगा स्वतःचं आयुष्य विसरून दादाचं कर्तव्य निभावतोय. शांता हे सगळं पाहत होती. तिला कालचे स्वतःचे शब्द आठवत होते. घर सोडून जा. आज वैदेही खरंच जात होती आणि तिचा धाकटा मुलगा तिला थांबवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावायला तयार होता. शांताच्या मनात पहिल्यांदाच अपराधीपणाची जाणीव झाली होती, पण ती अजूनही शांत होती. त्या रात्री आदित्य एकटाच माधवच्या फोटोसमोर बसला होता. त्याने फोटो हातात घेतला. डोळ्यात अश्रू होते. दादा, तू असतास तर मला सांगितलं असतंस. काय करू? मी वहिनीचा सन्मान वाचू की समाजाची भीती बाळगू? माझं आयुष्य महत्त्वाचं आहे की तुझ्या मुलाचं भविष्य? त्या क्षणी मंद वाऱ्याची झुळूक आली. माधवच्या फोटोसमोरचा दिवा हलकेच लुकलुकला. आदित्यने डोळे मिटले आणि मनात एक निर्णय पक्का झाला, पण तो निर्णय अजून कोणालाही सांगितला नव्हता. वहिनी, इथे राहिल्या तर आई तुम्हाला स्वीकारणार नाही आणि तुम्ही गेलात तर समाज वेगळीच कथा बनवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेहीने आपली छोटीशी बॅग भरली होती. आरव शांत झोपला होता. विठ्ठलराव अंगणात बसले होते. त्यांच्या डोळ्यात रात्रभर झोप नव्हती. आदित्यने त्यांच्यासमोर येऊन शांतपणे म्हटलं, बाबा, मी एक निर्णय घेतलाय. विठ्ठलरावनी त्याच्याकडे पाहिलं. सांग बाळा. वहिनीला काही दिवस माझ्यासोबत पुण्याला घेऊन जातो. इथं रोज त्यांचा अपमान होतोय. थोडे दिवस वातावरण बदललं की कदाचित सगळं शांत होईल. विठ्ठलरावांनी काही क्षण डोळे मिटले, मग वैदेहीकडे पाहत म्हणाले,
जा बाळा, माझा मोठ्या मुलावर जितका विश्वास होता तितकाच माझ्या धाकट्या मुलावर आहे. तो तुझा सन्मान कधीच कमी होऊ देणार नाही. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. शांता दाराजवळ उभी होती. तिला वाटलं होतं वैदेही गेली की घरात पुन्हा शांतता येईल, पण आज वैदेही खरोखर निघत होती आणि घरातील प्रत्येक भिंत रिकामी वाटत होती. आरवने आजीकडे हात पुढे केला. आजी. शांताने त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर तिचे हात पुढे सरकले, पण लगेच तिने स्वतःला थांबवलं. वैदेहीने शांताच्या पायाला हात लावला. आई, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. शांता काहीच बोलली नाही. तिचे मौन वैदेहीसाठी कोणत्याही शब्दापेक्षा जास्त वेदनादायक होतं. आदित्यने कार सुरू केली. वैदेही मागच्या सीटवर आरवला मांडीवर घेऊन बसली. कार गावातून बाहेर पडू लागली. रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही लोक पुन्हा कुजबुजू लागले. पाहिलंच, दोघं एकत्र शहरात निघाले. आता पुढे काय होणार ते बघ. आदित्यने सगळं ऐकलं, पण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या मनात एकच विचार होता, दादा, वहिनीला पुन्हा हसायला शिकवायचं आहे. संध्याकाळ झाली होती. कार एका मोठ्या सोसायटी समोर थांबली. उंच इमारती, मोठं गेट, सुरक्षा रक्षक. आरव आश्चर्याने इकडे तिकडे पाहत होता. वैदेही मात्र अस्वस्थ होती. आदित्य, मी इथे राहू शकणार नाही. आदित्य हसत म्हणाला, काही दिवसांचीच गोष्ट आहे वहिनी. तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. नवीन घर, नवीन सुरुवात. फ्लॅट साधा पण सुंदर होता. आदित्यने आधीच एक खोली वैदेही आणि आरवसाठी तयार करून ठेवली होती. आरवसाठी छोटा पलंग, दुधाची बाटली, लहान कपडे. हे सगळं पाहून वैदेही आश्चर्यचकित झाली. हे सगळं? आदित्य हसत म्हणाला, आरव येणार होता म्हणून. दादा असता तर हेच केलं असतं. वैदेही काही बोलू शकली नाही. तिने फक्त डोळे पुसले. 2 दिवसांनी हळूहळू सगळं सुरळीत होऊ लागलं. आदित्य सकाळी ऑफिसला जायचा. वैदेही घर सांभाळायची. आरव दिवसभर खेळायचा. कित्येक दिवसांनी वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू दिसू लागलं. आदित्यला समाधान वाटलं. त्या रविवारी आदित्यच्या ऑफिसमधले 3 सहकारी अचानक घरी आले. अरे आदित्य, सरप्राईज. आदित्यने हसत त्यांचे स्वागत केलं. वैदेहीने आतून आवाज ऐकला. ती चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली. सहकाऱ्यांनी तिच्याकडे पाहिलं. एकजण हसत म्हणाला, अरे वा वहिनी. दुसरा म्हणाला, लग्न केलं आणि आम्हाला निमंत्रणही दिलं नाही. आदित्य शांतपणे म्हणाला, गैरसमज करू नका. या माझ्या मोठ्या भावाच्या पत्नी आहेत. क्षणभर सगळे शांत झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एकाने हसत विषय बदलला. अच्छा अच्छा. पण त्या हसण्यात आदर नव्हता, संशय होता. घराबाहेर पडल्यावर लिफ्टमध्ये एक सहकारी दुसऱ्याला हळू आवाजात म्हणाला, मोठ्या भावाची बायको म्हणतोय, पण एकाच फ्लॅटमध्ये राहतायत. दुसरा हसत म्हणाला, काहीतरी आहे. त्यांना वाटलं कोणी ऐकत नाही, पण आदित्य पाण्याची बाटली द्यायला मागून आला होता. त्याने सगळं ऐकलं होतं. तो काहीच बोलला नाही, फक्त त्याच्या डोळ्यातील वेदना आणखी गडद झाली. रात्री वैदेहीने आदित्यच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो खिडकीत उभा राहून शांतपणे बाहेर पाहत होता. ती हळू आवाजात म्हणाली, ऑफिसमध्ये काही झालं का? आदित्यने खोटं हसू आणलं. नाही. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर ऑफिसच्या ग्रुपवर एक मेसेज आला, फॅमिली मॅन. त्याखाली हसणारे इमोजी होते. आदित्यने लगेच मोबाईल बंद केला, पण वैदेहीने ते पाहिलं होतं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने मनात म्हटलं, देवा, गावात माझ्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आता शहरातही माझ्यामुळेच त्यांचा अपमान होतोय. त्या रात्री आदित्य झोपला नव्हता. बाल्कनीत उभा राहून तो शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, गाव बदललं, शहर बदललं, पण लोकांची नजर का बदलत नाही? त्याचवेळी आतल्या खोलीत वैदेही आरवला कुशीत घेऊन रडत होती. तिने मनाशी एक निर्णय घेतला, जर माझ्यामुळे आदित्यचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्यापासून दूर जाईन आणि याच निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याला एक असं वळण मिळणार होतं ज्याची कल्पना दोघांनीही कधी केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. वैदेहीने डबा भरून दिला. वैदेही म्हणाली, जेवण वेळेवर करा. आदित्य हलकंसं हसला.
तुम्हीही स्वतःची काळजी घ्या आणि आरवला वेळेवर औषध द्या. आरव धावत आला आणि आदित्यच्या पायाला बिलगला. काका, संध्याकाळी तुझ्यासाठी कार आणणार आहे. आरव आनंदाने टाळ्या वाजू लागला. वैदेहीच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी हसू उमटलं. ऑफिसमध्ये प्रवेश करताच 2 कर्मचारी आदित्यकडे पाहून कुजबुजू लागले. तोच ना, मोठ्या भावाची बायको त्याच्यासोबत राहते म्हणे. दुसरा हसत म्हणाला, काळ बदललाय मित्रा. आदित्यने दुर्लक्ष केलं, पण हे शब्द त्याच्या मनाला खोलवर जखम करून गेले. मीटिंगनंतर आदित्य कॉरिडॉरमधून जात असताना त्याचा जवळचा सहकारी रोहित त्याच्याजवळ आला. आदित्य, एक विचारू? हो. रागवू नकोस. ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. आदित्य शांत होता. रोहित पुढे म्हणाला, मला सत्य माहिती आहे, पण सगळ्यांना नाही. तुझ्यावर परिणाम होईल. आदित्यने खोल श्वास घेतला. माणुसकीचं नातं समजावून सांगण्यापेक्षा लोकांना गैरसमज ठेवणं जास्त सोपं वाटतं. त्या दिवशी संध्याकाळी वैदेही आरवला खाली बागेत घेऊन गेली. आरव इतर मुलांसोबत खेळू लागला. बाजूला काही महिला बसल्या होत्या. एक महिला म्हणाली, ही नवीन आली आहे ना? दुसरी म्हणाली, हो, त्या इंजिनियरसोबत राहते. तिसरीनं विचारलं, बायको आहे का? पहिली लगेच म्हणाली, नाही, म्हणे वहिनी आहे. सगळ्या एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. त्याचवेळी आरव धावत धावत आदित्यकडे गेला. आदित्य ऑफिसमधून नुकताच परतला होता. आरवने त्याच्या मांडीवर उडी मारली. काका, ते दृश्य पाहून एक महिला उपहासाने म्हणाली, मुलालाही आता काका आणि बाबा यामधला फरक कळत नसेल. दुसरी म्हणाली, असं एकत्र राहिल्यावर हेच होणार. हे शब्द वैदेहीच्या कानावर पडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आरवचा हात धरला आणि काहीही न बोलता वरच्या फ्लॅटमध्ये निघून गेली. त्या रात्री वैदेही बाल्कनीत उभी होती. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आदित्य तिच्या जवळ आला. काय झालं? वैदेहीने अश्रू पुसले. आदित्य, मी पुन्हा निघून जाते. आदित्य दचकला. पुन्हा तेच? हो. गावात तुमचा अपमान झाला, आता शहरातही. माझ्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्या रात्री सगळे झोपले, पण आदित्यच्या डोळ्यात झोप नव्हती. तो ड्रॉवरमधून माधवचा फोटो काढून बसला. फोटोसमोर बसून तो रडू लागला. दादा, मी हरलो. मला वहिनीचा सन्मान वाचवता आला नाही. गावात लोक बोलले, शहरातही तेच बोलत आहेत. मी किती दिवस हे सहन करू? त्याच्या डोळ्यातून अश्रू फोटोंवर पडत होते. बराच वेळ शांत बसल्यानंतर आदित्यने डोळे पुसले. तो स्वतःशीच म्हणाला, लोकांचं तोंड बंद करता येणार नाही, पण वहिनीचा सन्मान वाचवता येईल. आरवला आयुष्यभर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत, यासाठी मला माझं आयुष्य बदलावं लागलं तरी मी तयार आहे. त्याने माधवच्या फोटोकडे पाहिलं. दादा, माझ्या मनात वहिनीबद्दल कधीच चुकीचा विचार नव्हता, आजही नाही. पण त्यांच्या कपाळावर पुन्हा सन्मानाचं कुंकू यावं आणि आरवला वडिलांचं नाव मिळावं यासाठी तो काही क्षण थांबला. त्याने डोळे मिटले आणि एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवघरात समई तेवत होती. वैदेही देवासमोर हात जोडून उभी होती. तिच्या ओठांवर एकच प्रार्थना होती, स्वामी, आता आणखी परीक्षा घेऊ नका. तेवढ्यात आदित्य शांतपणे तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याचा चेहरा गंभीर होता. रात्रभर तो झोपलाच नव्हता. वैदेही मागे वळाली. आदित्य, काही बोलायचं आहे का? आदित्यने काही क्षण डोळे मिटले. मग धैर्य ऐकवटलं. हो, पण आधी एक वचन द्या. मी पूर्ण बोलून झाल्यावरच उत्तर द्यायचं. वैदेहीने मान हलवली. आदित्यचा आवाज थरथरत होता. वहिनी, मी तुम्हाला कधीच वहिनीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहिलं नाही, आजही पाहत नाही. पण गाव बदललं, शहर बदललं, लोकांची नजर बदलली नाही. तो पुढे म्हणाला, आरव मोठा होईल. तो विचारेल, माझे बाबा कुठे आहेत? त्याला प्रत्येक वळणावर समाज प्रश्न विचारेल. क्षणभर शांतता पसरली. मग आदित्यने थरथरत्या आवाजात विचारलं, वहिनी, माझ्याशी लग्न कराल का? एक क्षण सगळं थांबलं. वैदेहीच्या हातातला दिव्याचा ताट खाली पडलं. घंटेचा आवाज संपूर्ण घरात घुमला. तिचे डोळे मोठे झाले. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती 2 पावलं मागे सरकली. आदित्य,
तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलत आहात ते? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तुमच्या दादाची पत्नी आहे, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. तुमचं आयुष्य माझ्यासाठी का उद्ध्वस्त करत आहात? ती रडत म्हणाली. उद्या तुम्हाला चांगली मुलगी मिळेल, तुमचा चांगला संसार होईल, तुमची स्वतःची मुलं होतील. माझ्यासारख्या विधवेसाठी हे सगळं का सोडत आहात? आदित्य शांत होता. तो हळू आवाजात म्हणाला, मी माझ्यासाठी विचार करत नाही, मी तुमच्यासाठीही विचार करत नाही. वैदेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मग कोणासाठी? आदित्यने आरवकडे पाहिलं. तो जमिनीवर बसून खेळत होता. त्याच्यासाठी आणि दादासाठी. जर दादा आज जिवंत असता तर त्यानेही मला हाच प्रश्न विचारला असता, माझ्या बायकोचा सन्मान वाचवशील ना? वैदेही रडत म्हणाली, नाही, तुमच्या दादाच्या जागी कोणीच येऊ शकत नाही. आदित्यने मान डोलावली. बरोबर, आणि मीही कधीच दादाची जागा घेणार नाही. मी फक्त तुमच्या आणि आरवच्या आयुष्याचं रक्षण करेन. या लग्नात प्रेम नसेल, पण आयुष्यभराचा सन्मान असेल, विश्वास असेल, कर्तव्य असेल. हे ऐकून वैदेहीला उत्तर देता आलं नाही. त्याच दिवशी दोघेही व्हिडिओ कॉलवर विठ्ठलरावांशी बोलू लागले. आदित्यने संपूर्ण गोष्ट सांगितली. काही क्षण विठ्ठलराव एक शब्दही बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. बाळा, हा निर्णय खूप मोठा आहे, याचा विचार 100 वेळा कर. आदित्य म्हणाला, बाबा, मी 100 नाही 1000 वेळा विचार केला आहे. शांता बाजूलाच बसली होती. सगळं ऐकून ती रडू लागली. माझ्यामुळे, माझ्या शब्दांमुळे आज माझ्या धाकट्या मुलाला स्वतःचं आयुष्य बदलावं लागतंय. ती वैदेहीकडे पाहत म्हणाली, बाळा, मला माफ कर. वैदेहीच्याही डोळ्यात पाणी आलं. अजून निर्णय झालेला नाही. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, हे लग्न समाजाला उत्तर देण्यासाठी नको, तर आयुष्यभर निभावण्यासाठी असलं पाहिजे. म्हणून घाईत निर्णय घेऊ नका. 2 दिवस शांतपणे विचार करा. आदित्यने मान हलवली. वैदेहीने काही उत्तर दिलं नाही. त्या रात्री वैदेही बाल्कनीत उभी होती. तिने आकाशाकडे पाहिलं. डोळे मिटले. मनात फक्त माधव होता. अहो, जर तुम्ही माझ्यासमोर असता तर मला काय करायला सांगितलं असतं? त्याचवेळी आत आरव झोपेत फुटफुटला. बाबा. वैदेही धावत आत आली. तिने आरवला मिठीत घेतलं आणि पहिल्यांदाच तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी फक्त माझ्या आठवणींसाठी जगू की माझ्या मुलाच्या भविष्यासाठी? हा प्रश्नच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरणार होता. 2 दिवसांनी घरात कोणीही या विषयावर एक शब्दही बोललं नव्हतं. आदित्य ऑफिसला जात होता. वैदेही आरवला सांभाळत होती. पण दोघांच्या मनात एकच वादळ सुरू होतं. रात्री आरव झोपला होता. वैदेही त्याच्या केसांवरून हात फिरवत बसली होती. तिने माधवचा फोटो हातात घेतला. डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, अहो, आजही माझं मन तुमचंच आहे, पण आपल्या मुलाचं भविष्य माझ्या भावना पाहून घडणार नाही. जर हा निर्णय आरवचं आयुष्य सुरक्षित करणार असेल तर मला माझं दुःख बाजूला ठेवावंच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वतःहून आदित्यसमोर आली. आदित्य उठून उभा राहिला. वहिनी. वैदेहीने त्याला थांबवलं. आजपासून मला वहिनी म्हणू नका. आदित्य गोंधळला. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू होते. मी हा निर्णय माझ्यासाठी घेत नाही, तुमच्यासाठी नाही. मी हा निर्णय फक्त आरवसाठी घेत आहे. एक अट आहे. आदित्य शांतपणे म्हणाला, सांगा. या नात्यात कधीही माधवची जागा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. आरवला त्याच्या वडिलांबद्दलचं सत्य कधीच लपवायचं नाही आणि आयुष्यभर मला सन्मानाने जगून द्यायचं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी वचन देतो, मी कधीच दादाची जागा घेणार नाही, पण आरवला कधीही वडिलांच्या प्रेमाची कमतरता जाणून देणार नाही. काही दिवसांनी पुण्यातील एका छोट्याशा मंदिरात फक्त 5 माणसं उपस्थित होती. विठ्ठलराव, शांता, आदित्य, वैदेही आणि छोटा आरव. ना बँड, ना ढोल, ना मोठा मंडप, फक्त देवासमोर 2 आयुष्य कर्तव्यांच्या धाग्यांनी जोडली जात होती. मंगलाष्टक सुरू झाले. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने एकदा आकाशाकडे पाहिलं. मनात म्हणाली, अहो, आज मी तुमची साथ सोडत नाही, तर
आपल्या मुलाचं आयुष्य वाचवते आहे. आदित्यने तिच्या कपाळात कुंकू भरलं, पण त्या कुंकवात प्रेमाचा अभिमान नव्हता, कर्तव्याची जबाबदारी होती. काही दिवसांनी सगळेजण गावात परत आले. पाटीलवाड्यासमोर कार थांबली. गावकरी पुन्हा जमा झाले, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कुजबूज नव्हती, आश्चर्य होतं. शांता पुढे आली. तिने वैदेहीचा हात हातात घेतला आणि सर्वांसमोर तिच्या पायावर डोकं ठेवलं. सगळे स्तब्ध झाले. वैदेही घाबरून मागे सरकली. आई, हे काय करतायत? शांता रडत म्हणाली, मुली, मला माफ कर. मी माझ्या दुःखात एवढी आंधळी झाले की माझ्या मुलीसारख्या सुनेलाच दोष दिला. आज मला समजलं, माधवला देवाने नेलं, त्यात तुझा काहीच दोष नव्हता. वैदेहीने तिला मिठी मारली. दोघीही रडत होत्या. संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. 5 वर्षांनी पाटीलवाडा पुन्हा आनंदाने भरला होता. आरव आता 6 वर्षांचा झाला होता. शाळेत जायला लागला होता. आदित्यला तो बाबा म्हणायचा, पण घरात माधवचा मोठा फोटोही होता. दररोज सकाळी आरव त्या फोटोसमोर नमस्कार करायचा. एके दिवशी शाळेतून आल्यावर तो आईजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर निरागस प्रश्न होता. आई, एक विचारू? वैदेही हसली. विचार बाळा. आरवने भिंतीवरच्या माधवच्या फोटोकडे बोट दाखवलं. मग आदित्यकडे पाहिलं आणि विचारलं, आई, माझे 2 बाबा का आहेत? क्षणभर संपूर्ण घर शांत झालं. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्यही स्तब्ध उभा राहिला. वैदेहीने आरवला मांडीवर बसवलं. तिने माधवच्या फोटोकडे पाहिलं. बाळा, त्या फोटोत जे आहेत ते तुला या जगात घेऊन आले. ते तुझे जन्मदाते बाबा आहेत. आणि तिने आदित्यकडे पाहिलं. हे तुझ्या आयुष्यात आनंद परत घेऊन आले. हे तुझे पालन करणारे बाबा आहेत. आरवने निरागसपणे विचारलं, म्हणजे माझ्यावर दोघांचंही प्रेम आहे? वैदेही हसत रडू लागली. हो बाळा. एक बाबा देवाघरी बसून तुझ्यावर लक्ष ठेवतात आणि दुसरे बाबा रोज तुझा हात धरून चालवायला शिकवतात. आरव धावत जाऊन आधी माधवच्या फोटोला मिठी मारतो, मग आदित्यच्या गळ्यात पडतो. माझे दोन्हीही बाबा खूप चांगले आहेत. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब तुळशीपाशी दिवा लावत उभं होतं. विठ्ठलराव आकाशाकडे पाहत हसले. मनात म्हणाले, माधवा, तुझा संसार संपला नाही रे. तो आजही जिवंत आहे. फक्त त्याला सांभाळणारे हात बदललेत. नाती रक्ताने नाही, तर त्याग, विश्वास आणि माणुसकीने जिवंत राहतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.